नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या नव्या ब्लॉगमध्ये. आणि बघा, माझ्याबरोबर आपली सगळी चिल्लर पार्टी आहेच आज. आणि मी निघालो आहे. आपले मित्र आहेत आबा शरद गुले, त्यांचे भाऊजी आहेत अमोल सूर्यवंशी म्हणून. तर आपले ते आर्मीतनं रिटायर्ड होतात, तर त्यांना आपण पिकअपला जाणार आहोत LTTला. म्हणजे ओ हो 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 हा बघा, ऋषभ आला LTTला जाता जाता. आता नशीब कॅमेऱ्यात ते आलं नसेल कदाचित, कारण तो साईडने आलाय. चलो मित्रांनो, आता हा ब्लॉग छान होणार आहे. मला पिकअपला आबा येतोच आहे. आबा बरोबर निघतो आणि जातो LTTला. मित्रांनो, ही सगळेजण उभे आहेत, मी निघतो. आबा पिकअपला आलेलाच आहे. चलो आता आम्ही डायरेक्ट भेटू. चला, माझ्यासाठी जागा खाली होते. चलो मित्रांनो, भेटूया पुढे व्हिडिओत. कंटिन्यू राहा. आबा आहे, एक मिनिट. आबा आहे आणि आबा नवीन मेंबर दुसरा कोण? सागर आहे. चलो, आणि सगळी टीम आमची तिथे खेळते. चलो बाय बाय. LTTला परत 9 वाजतील फार. मित्रांनो, ऐकलं तुम्ही आता आबा काय म्हणत होता ते? तर थोडं करेक्शन, जे LTTला आपण जाणार होतो ते जाणार आहोत आपण आता कल्याणला ना. लेट होते म्हणून ते कल्याणलाच उतरणार आहेत. तर चलो, म्हणजे हा लवकरच प्रवास होईल आपला, आपण लवकर पोहोचू. काय सागर बरोबर ना? बरोबर. चलो, आता प्रवास काय मी जास्त दाखवत बसत नाही. फक्त आता कोण कोण सोबत येतं ते बघाच. थंबनेलला कदाचित तुम्ही फोटो पाहिले असतील, पण आता प्रत्यक्षात बघा. कळंबोली सर्कल. मित्रांनो, आता आपण अजून एक आपल्यावर मित्र येणार आहे. काय म्हणजे कशामुळे झालंय ते? 1 महिना पाहिजे म्हणून झालंय का? फोन चालू आहे, मेल आयडी असं. आता आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू. एक मित्र येतो नवीन, तो आला का आपण भेटू. मित्रांनो, गाडीत अजून एक मेंबर आला आपल्याकडे, साहिल येवले. साहिलचं स्वागत आहे गाडीत. साहिल सुद्धा आमच्या सोबत येतोय कल्याणला रिसीव्ह करायला. चलो, आता आपण डायरेक्ट कल्याण. इकडे कुठे निघालो आपण? अच्छा, पुढून जातोय. ओके ओके. मित्रांनो, आता आम्ही एक 5-1 मिनिटात तरी कल्याण स्टेशनला पोहोचू. खूप ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे वेळ झाला आणि गाडी सुद्धा लेट आहे. पण आता त्यांच्या दाजींसाठी आहे सरप्राईज, कारण त्यांना फक्त माहिती आहे आबा येणार आहे. पण अजून एक गाडीतले काही मेंबर आहेत, त्यांचे सासरे देखील आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी सरप्राईज आहेत. तर बघू, आपण गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पण चेक करू. माणसं पण आमची वैतागलीत बघा ट्रॅव्हलिंग मध्ये, कारण खूप कंटाळलेत गाडीत बसून बसूनच. ड्रायव्हर तेवढा आमचा खुश आहे, त्याची दाजी येतात म्हणून. चलो, भेटूया पुढे, कंटिन्यू राहा. मित्रांनो, कल्याण स्टेशन बघू शकता. कल्याण स्टेशनला आलोय आम्ही, आता उतरलो. कल्याण स्टेशनच्या बाहेरची परिस्थिती बघू शकताय. एवढं ट्रॅफिक झालंय. हे बघा, दीदी क्या कर रही है. लोक नियम पाळत नाहीये, माणसाला चालायला जागा नाही. मध्ये मध्ये मग ट्रॅफिकमध्ये आम्ही पण आहे खाली. तर प्रत्येक जण गाडी नुसती. बरोबर. आम्ही 1 मिनिट या रिक्षांमधनं येऊ देवा ना. फुल ट्रॅफिक झालंय. आयटी उभं आहे. तू कुठे उभा आहेस? गाड्यांचं इंडिकेटर आहे बघ, गाड्या लागलेल्या इंडिकेटर आहे बघ. गाड्या लिहिलेला इंडिकेटर दिसतंय की समोर. अरे तो मित्रांनो, आंबू भेटलाय. तो पहिला पोचला, आम्ही उशीर झालाय. आणि आबाला काही गाडी लावायला मिळालेली नाही जागा. सागर कुठेतरी गायब झालं, बघूया. मित्रांनो, बघा स्टेशनला कोण कोण आहे. त्यांचे सासरे, चिल्लर पार्टी एवढी सगळी आमच्या आधी पोचले होते. चलो, पण गर्दी बघा कल्याण स्टेशन.
ट्रॅफिक फुल गर्दी. चलो मित्रांनो, आम्ही आलो होतो 4-5 नंबरला. $946. चला चला. सकट सगळेजण बघा, इकडे आबा आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, कारण देश सेवेचा शेवटी देश सेवा करून झालेत. आजी, एक गोष्ट सांगा, सरप्राईज कसं वाटलं तुम्हाला? सरप्राईज मस्त वाटलं सर आम्हाला. तुम्हाला काय माहिती होतं कोण येणार आहे? मला फक्त वाटलं की सासरे आणि आबादाजी येतील म्हणून. पण सर्व आले, आनंद झाला मला खूप. कसं वाटतं आता? सेवानिवृत्त झाले तुम्ही म्हणा, पण देश सेवा काय तुम्ही आता 17 वर्ष केली. हो सर. अनुभव कसा होता? अनुभव हा माझा तर पूर्ण टफ राहिला, कारण की मी स्पेशल फोर्स मध्ये आणि ज्यादातर बॉर्डर एरियामध्येच राहिलो, त्यामुळे माझा अनुभव तर मला तर हार्ड होता. बरं बरं बरं, सॅल्यूट आहे, कारण आम्हाला अभिमान आहेच. चलो आता घरी गेल्यावर आपण परत बोलूच आपण. थँक्यू. घरी बघू. मित्रांनो, थोडंसं आम्ही रिफ्रेशमेंटला चहा प्यायला थांबलो इकडे कल्याण. आपण आता फक्त यांच्याकडनं जाणून घेऊ. मेडल्स दिसत आहेत पाठी, IPLचा आवाज येत असेल तो इग्नोर करा. बरं, हे मेडल आहेत ते कुठले कुठले आहेत, म्हणजे कुठल्या कसं कसं? हे सर 9 इयरचं आहे. हां, हे 75 इयर्स. बरं. हे OP रक्षक. ओके. आणि हे झेंडकेचे. ओके, चलो आता आपण पुढचा प्रवास सुरू करून परत लगेच पनवेलला पोहोचूया. मर्सिडीज कुठला तरी ऍक्सिडेंट झालेला रस्त्यात आणि
हा आबा कसं वाटतं? आपण आता आणायला गेलो होतो, आता घेऊन इथपर्यंत आलं, एवढं सेलिब्रेशन झालं, कसं वाटतं राजनबद्दल? काय खूप आनंद वाटतोय, कारण बघा गेली 17 वर्ष त्यांनी देश सेवा केलेली आहे आणि आज ते आर्मीमधून रिटायर झाले. आज खूप आनंद झालाय, प्रौढ होते की नाही? खूप आनंद आणि अभिमान वाटतो की आमचे जे दाजी आहेत ते आज आर्मीमधून रिटायर झालेत आणि त्यांना इथून पुढच्या नवीन याच्यासाठी आमच्याकडून सर्वांकडूनच खूप खूप शुभेच्छा. आमचे जावई अमोल सूर्यवंशी हे गेले 17 वर्ष झाले आर्मीमध्ये आहे. देशसेवा खूप व्यवस्थितरित्या त्यांनी व्यवस्थित पार पाडली आणि घरी आई वडील आणि पत्नी सगळं कुटुंब सांभाळून त्यांनी खूप छान आर्मीमध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांच्याबद्दल खूप खूप अभिनंदन त्यांचे आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आम्हाला पण त्यांचा अभिमानच वाटतो, तुम्ही बोललात तसंच, कारण त्यांचे मला गाडीवर येताना कळलं की त्यांचे बंधू सुद्धा आर्मीत आहेत. म्हणजे एवढा विश्वास आहे की आम्ही देश सेवेला गेल्यानंतर की आमच्या पश्चात पत्नी जे आहे ते घर सांभाळतील, त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन की त्यांना तेवढा विश्वास आहे आणि देश सेवेला त्यांनी एवढं 17 वर्ष स्वतःची घालवली आयुष्यातली. तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि सेवानिवृत्ती झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचे. खूप छान केलं. धन्यवाद. मित्रांनो, अशा प्रकारे बाहेर बाकीचा आवाज येतो त्याकडे दुर्लक्ष करा, कारण सगळीच जण आहेत, जल्लोष आहे थोडा, कारण 17 वर्षांनी आज पुन्हा परतलेत आपल्या इथे. सगळं त्यांची सेवानिवृत्ती घेऊन पण देशसेवा केली त्यांनी आतापर्यंत, त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन. आणि हा व्हिडिओ छोटासा होता, छान सगळ्या सेलिब्रेशनचा, आणि एवढंही सगळं गोतावळा तुम्ही पाहिलात किती लोक होती. हे फक्त प्रेमापोटे आले का, तर देशसेवा करून कोणीतरी आपला माणूस हा एक देशासाठी काम करून आता इथे सेवानिवृत्ती घेऊन आलेला आहे, त्याचा एक अभिमान वेगळा होता, त्यामुळे सगळे जमले होते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय आणि भारत माता की जय. जय हिंद.